चला मराठी भाषेचा मूळ पाया समजून घेऊया. हे बघा, मराठी शब्दांचं संपूर्ण कुटुंब, ज्याला शब्दांच्या जाती असं म्हणतात. पण गंमत म्हणजे या कुटुंबाची विभागणी 2 मुख्य गटांमध्ये झाली आहे. एक आहेत विकारी शब्द जे बदलतात आणि दुसरे अविकारी जे कधीच बदलत नाहीत. चला आधी विकारी कुटुंबातल्या 4 बदलणाऱ्या सदस्यांना भेटूया. हे आहेत नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. खरं तर हे वाक्यातले मुख्य कलाकारच आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे नाम. सोप्या भाषेत कुठल्याही गोष्टीचं नाव. मग येतं सर्वनाम, म्हणजे नामाच्या जागी वापरला जाणारा शब्द. त्यानंतर आहे विशेषण, जे नामाबद्दल आपल्याला जास्त माहिती देतं. आणि शेवटी क्रियापद. नावाप्रमाणेच हा शब्द वाक्यातली ॲक्शन दाखवतो. आता वळूया कुटुंबाच्या दुसऱ्या भागाकडे, म्हणजे न बदलणाऱ्या शब्दांकडे. या अविकारी कुटुंबातही 4 सदस्य आहेत आणि यांची रूपं कायम सारखीच राहतात. हे आहेत क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी आणि केवल प्रयोगी अव्यय. क्रियाविशेषण अव्यय हे क्रियापदाबद्दल जास्त माहिती देतं, म्हणजे क्रिया कशी घडली ते सांगतं. शब्दयोगी अव्यय हा शब्द दुसऱ्या शब्दाला जोडून येतो आणि संबंध दाखवतो. उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, तर 2 शब्द किंवा वाक्य जोडणारा दुवा. आणि शेवटचा प्रकार केवल प्रयोगी अव्यय, हे आपल्या मनातल्या भावना व्यक्त करतात. तर विकारी आणि अविकारी या दोन्ही शाखा मिळूनच भाषेचा डोलारा उभा राहतो. आणि हेच 8 घटक एकत्र येऊन बघा अर्थाचं किती मोठं विश्व तयार करतात.